सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्त चंद्रपूर पोलीस दलाचे वॉक फॉर युनिटी। सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्त चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने आज 31 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 6:30 वाजता वॉक फॉर युनिटी या विशेष पदयात्रा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। राष्ट्रीय एकता, सामाजिक सौहार्द आणि देशप्रेमाचा संदेश प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवणे, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या विचाराप्रमाणे अखंड भारताची भावना जनमानसात रुजवणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे। शौर्य, सेवा आणि एकतेचा संदेश देणाऱ्या रॅलीची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज चौक, पटेल हायस्कूल समोरून होऊन पोलीस मुख्यालय येथे समारोप करण्यात आला। पोलीस अधिकारी, अंमलदार, NCC कॅडेट, NSS विद्यार्थी, इतर शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, विविध समाजसेवी संघटना तसेच नागरिकांनी यात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। सर्वांना नमस्कार। सर्वांना माहित आहे आजच्या दिवशी माननीय लोह पुरुष आणि आमच्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 वर्षांच्या जयंतीनिमित्ताने आम्ही एकता मार्च आणि रन फॉर युनिटी म्हणून आम्ही एक मार्च काढलेला आहे। त्या अनुषंगाने आम्ही असा संदेश देण्यासाठी आम्ही हे रूट मार्च घातलेला आहे की आम्ही पण एकत्र आहे। जे उद्देशाने जे सरदार वल्लभभाई पटेल जे स्वातंत्र्य झाल्यानंतर काही राज्याला जोडून पूर्ण भारतना अखंड भारत करण्यासाठी जे उपक्रम राबवले होता त्यावेळी ते आता पण दिसत आहे की जगातमध्ये जे तणावचा निर्माण होता त्यामध्ये काही युनिटीच्या कमतरता दिसत आहे। ते कमतरता आतापर्यंत भारतामध्ये काही दिसत नाही। त्यांचे मूल कॉन्ट्रीब्युशन, मेन कॉन्ट्रीब्युशन आम्ही लोह पुरुष सरदार वल्लभभाई पटेलांना देण्याची अत्यंत गरज आहे आणि या दिवशी आम्ही हे रूट मार्च दरम्यान आम्ही त्यांना अभिवादन करताय। तो त्या अनुषंगाने जे लोक आज सहभाग घेतलेला आहे, मेनली शाळेचा विद्यार्थी, महाविद्यालयाचे विद्यार्थी, NCC असो, NSS असो, काही योगाचा क्लब, जिम क्लब्स, शांतता कमिटी मेंबर्स, इतर रिलीजन्स म्हणजे सर्व रिलीजन्स, हिंदू असो, मुस्लिम असो, ख्रिश्चन असो, सर्व सहभाग घेतलेला आहे। तो त्यासाठी मी सर्वांना आभार मानतो की त्या आज सकाळपासून ते थांबलेलं आहे आणि शिवाजी चौक पासून आता आम्ही पोलीस फंक्शन पॅलेस पर्यंत जे लोक सहभाग झालेला आहे आणि प्रत्येक माणूस मेनली विद्यार्थी लोकांना काही प्लकार्ड्स दाखवलेला आहे। त्या या रूट मार्च दरम्यान जे इश्यूज मुले पिढी बर्बाद होत आहे त्या इश्यूज पण आम्ही प्लकार्ड मुले म्हणजे मेनली सायबर क्राईम, त्या ॲक्शन अगेन्स्ट ड्रग्सच्या मुले काय बर्बाद झाला तो सर्व प्लकार्ड्स पण दाखवलेला आहे आतापर्यंत। तो एक मेसेज पोहोचण्यासाठी की आम्ही एकत्र राहण्यात आम्ही पूर्ण इश्यूजला हँडल करणं सोपं होईल। तो त्या अनुषंगाने आज रूट दरम्यान जे लोक सहभाग झालेले त्यांना मी आभार मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।